नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आताच मी कामावरून आलो आणि दरवेळीप्रमाणे अचानक भयानकच आपलं एक आता प्लॅन ठरला आहे। एक सरप्राईज आहे त्याच्यात। ते सरप्राईज मी तुम्हाला तिथे पुढे गेल्यावरच दाखवीन काय आहे काय नाही। ते मी म्हणजे व्हिडिओ तर बनवली नव्हती आधी, त्याच्यामुळे तुम्हाला तर ते म्हणजे हिंट पण असं म्हणजे लक्षात माहीत पण नसेल, म्हणजे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकणार की असं म्हणजे काय मे बी आहे सरप्राईज किंवा काय नाही। मी आता आलो कामावरून, फ्रेश झालो, अवतार बघतच असाल तुम्ही। फ्रेश वगैरे झालो, त्याच्यानंतर मग आता तयारी वगैरे केली। टाईम बघितला 11:30 झाले। दरवेळीप्रमाणे आपली वाट बघत आपले दोघेजण मित्र आहेत, ते मी तुम्हाला पुढे दाखवीन कोण आहेत काय आहेत। ते नवीन आहेत थोडे, म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये तर ते पहिल्यांदा येणार आहेत। तर मी तुम्हाला तिथे जातो, दाखवतो, आणि जे सरप्राईज आहे ना ते सरप्राईज पण मी तुम्हाला दाखवतो काय आहे आणि काय नाही ते। त्याचाच आता फोन येतोय माझ्या मित्राचाच। ॲक्च्युली मग पण त्याचे 2 फोन येऊन गेले, तर मी व्हिडिओ बनवत होतो त्याच्यामुळे मी त्याचे उचलले नाही फोन। तर मी त्याचा फोन उचलतो पहिले आणि मग मी तुम्हाला पुन्हा भेटतो। तर फायनली मित्रांनो आम्ही आता भेटलो आहे। हा एक हरीश म्हणून आपला मित्र आहे डीमार्टचा, हा अभिषेक आहे। तर म्हणजे दोघे पहिल्यांदाच आपल्यासोबत आता येत आहेत। आम्ही चाललो आहे तिथे, प्रथमेश थांबला आहे त्याच्याचकडे। ॲक्च्युली एक सरप्राईज आहे प्रथमेशकडे, ते काय आहे ते तुम्हाला मी दाखवीन पुढे गेल्यावरच। मी बघू शकता ही एक बीस्ट आणि आपली एक बीस्ट, म्हणजे थोडं स्पीडच्या मुकाबले थोडं कमी जास्त आहे, पण ठीक आहे। भावाला बोललं जरा आरामात चालव, म्हणजे जेणेकरून आम्ही तुझा म्हणजे पाठोपाठच राहू असं। तर बघूया कसं काय होतं ते। आम्ही जास्त वेळ न घालवतो, तो बिचारा तिकडे वाट बघत थांबल्या। 10 फोन येऊन गेले मगाचपासून त्याचे। जाऊया आम्ही तिथे पोहोचतो, तुम्हाला रस्त्याचे जे काही सिनेमॅटिक असेल ते तुम्हाला मी दाखवीनच। वेळ न घालवतो आपण जाऊया, तुम्हाला भेटतो डायरेक्ट। बाय। नमस्कार मित्रांनो, फायनली आम्ही आता पोचलो आहे। फायनली स्टॉप घेतला आहे। ते सरप्राईज आहे ते तुम्हाला मी दाखवीन थोड्या वेळात, आता नाही दाखवणार अजून। तुम्ही म्हणजे विचार करा की काय असेल सरप्राईज आणि काय नाही। तर तुम्हाला याच्यामध्ये आवाज येतोय माझा नाही येत आहे मला आयडिया नाही। इथे आपल्याला प्रथमेश ब्रदर आपले जॉईन झालेले आहेत, आणि हे दोघे जय विरुद्ध होतेच आपल्यासोबत। तर म्हणजे एवढी गाडी हळू चालवत होते ना हे दोघे पद्धतशीर, की मी पोचून मला 2 तास झालेले तरी हे पाठवून येतातच आहेत। पण तर काय बोलणार, जाऊ दे, शेवटी गाडीवर डिपेंड करतात ते। जाऊ दे, बसलो आता आम्ही इथे, तुम्हाला मी दाखवतो ते सरप्राईज काय आहे ते। तर सर्वात प्रथम पहिले कॉंग्रॅच्युलेशन भावाला, फायनली म्हणजे आपल्या घरात एक नवीन अजून बीस्ट आली। म्हणजे आता काय ते तुम्हाला मी अजून नाही म्हणजे सांगणार तर नाही, तुम्ही म्हणजे अजून विचार करा। नाही सांगितलेलं आता, बोललो फक्त बीस्ट बोललो मी। कोणती आहे काय आहे अजून काय अजून ते रिव्हील नाही केले। तुम्ही अजून विचार करा काय असेल काय नसेल, की आम्ही मागे व्हिडिओमध्ये जर कोणते असं बोललो असेल किंवा म्हणजे असं कोणती घेणार किंवा काय, तुम्ही विचार करा आणि मला सांगा, तुम्हाला मी दाखवीनच थोड्या वेळाने। आणि तरी आता नवीन फॅमिलीमध्ये एक फॅमिली मेंबर ॲड झालं, बोललं जरा आनंद पोटात माझ्या मावीना असं होत चाललंय। नाही कॉपीराईट नाही येणार, माझा आवाज तेवढा तरी सुरीला नाही माझा आवाज। नाहीतर मग कॉपीराईट काय भाई आपल्याकडे ते काय बोलतात ते सॉन्ग गायसाठी रिक्वेस्ट करायला आली असती माणसं आपल्याकडे। भाई तुम्हाला एवढे लाख देतो, तुम्ही सॉन्ग बोला अशा। हां म्हणजे सिंगरच झालो असतो अर्थात काय तेच बोलतो। तर हा अभिषेक डोंबिवली वेस्ट मारणारा आमचा, डोंबिवली वेस्टचा एकाच धडाधडीचा कार्यकर्ता। तो आपको कैसे लगा मतलब बाइक पे राइड करके? बहुत मजा आया बाइक पे राइड करके, बहुत मजा आया। कौन से स्पीड ब्रेकर उड़ाया आपके? अरे स्पीड ब्रेकर ऐसा उड़ा कि मैं उड़ गया बाहर। असं लगता गाडी से मैं नीचे चला जाता। मी बघत आरच्यामध्ये तुला आपण आपला भाऊच आहे, त्याचं पण म्हणजे चॅनल आहे, म्हणजे चालू केलंय। फक्त त्याच्यावर काय असं म्हणजे व्हिडिओ नाही आहेत, शॉर्ट्स व्हिडिओ येतात। तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल चॅनलची, तुम्ही व्हिजिट करा। तर तुम्हाला कसं वाटलं आज बाईक राईड करून? भारी वाटलं, भारीच वाटलं, बस एक नंबर मजा आली। बस त्यांना एवढंच वाटलं, उडून मजा आली मला तर। हा 2 स्पीड ब्रेकर उडून मजा आली, गँग करून पण मजा आली, पण माझ्या पुढे काय जाऊ शकले नाही। त्याच्यामुळे भाई विषय सोडून दे, तुमचा भाऊ डेंजर आहे। माझ्या हातात सायकल जरी दिली तरी भाई माझ्या पुढे कोण जाणार नाही।
हेल्मेट तिघांचे आहेत, दोघांचे सेम आहेत, एकाचाच फक्त वेगळा आहे. नाही दोघांचे सेम नाही ॲक्च्युली. एक डार्क कलरचा आहे, एक लाईट कलरचा आहे, असा विषय आहे. एकाला माउंट नाही बोलून दे. एकाला माउंट नाही, दोघांना माउंट आहेत. ते आय थिंक बाय 1 गेट 1 फ्री मधून मागवलेले होते म्हणून दोघांना आलेत वाटतं. ते नाही येत वाटतं. आता तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता, हे पाठी इथे हेल्मेट्स आहेत. गेअर बिअर तर घातले नाहीत कारण इथले इथे यायचं होतं, त्याच्यामुळे गेअरची आम्हाला कशी गरज वाटली नाही. 2 मिनिटात जातो. चला. फायनली गाडी मी तुम्हाला रिव्हील करतोय. लोगो बघून तुम्हाला थोडीफार आयडिया येईल की तुम्हाला वाटत असेल R15 घेतली आहे, V3 आहे किंवा अजून दुसरी कोणती आहे. तुमचा म्हणजे मी इंतजार खतम करतो, तुम्हाला मी फायनली दाखवतो गाडी कोणती आहे ती. ही आपली एक नवीन फॅमिली मेंबर, नवीन बीस्ट जी आजच आपल्या घरात आली आहे पद्धतशीररित्या. FZS 150. आणि ही जी आहे ती ही आहे काय बोलतात ते लॉक सिस्टमवाली आहे. म्हणजे तुम्हाला मी दाखवतो. आता बघा तुम्ही चावी चालू केली, चावी चालू केल्याच्या नंतर तुमची ही न्यूट्रलला आहे. इग्निशन आपण ऑन केला, सेल्फ मारताय, सेल्फ लागणार नाही. क्लच दाब रे. तुम्हाला वाटत असेल क्लच दाबून चालू होईल गाडी, तर क्लच दाबलाय, इग्निशन चालू आहे. बघू शकता तुम्ही, सेल्फ मारतोय तरी लागत नाही, चावी चालू आहे, सगळं चालू आहे. तर याच्यात एक विषय असा आहे की याच्यात एक पासवर्ड आहे. पासवर्ड म्हणजे आय मीन तो कंपनीने फीचर दिलेला आहे. 1 2 3 या जेव्हा दोन्ही लाईटी जेव्हा ब्लिंक होतील ना, हा नवीन फीचर आपल्याला पहिल्यांदा बघायला भेटला आहे बाईकमध्ये. आणि ती गाडी आपल्या फॅमिली मेंबरमध्ये ॲड झाली बोलल्यावर आनंद काय मावतच नाही. पद्धतशीररित्या आहे. पुन्हा एकदा भाई प्रथमेश भावाला आपल्या कॉंग्रॅच्युलेशन. खतरनाक गाडी घेतली, पद्धतशीर. नाही मी तर पूर्ण म्हणजे अजूनपर्यंत तरी मी ऐकून होतो की बाबा असं पासवर्डवाली गाडी असते, पण मला माहीत नव्हतं की बाबा आहे की नाही. आणि आज पहिल्यांदा बघितली सुद्धा. जाम भारी वाटतंय. म्हणजे आता कुठे जायचं झालं तर बाबा पण एक गाडी आपल्यासोबत जाणार येणार. असं वाटतं. नवीन वासरू आलंय. हां, गोट्यात नवीन वासरू आलंय. साहेबांचा स्टेटस होता काय वाड्यात नाही गोट्यात, नाही जनावर आला एकदा गोट्यात. जनावर आले गोट्यात. जनावर आलंय गोट्यात. हे जनावर आहे आणि हा गोटा आहे. हा गोटा या जनावरात आलाय का हा जनावर या गोट्यात आला, आता ते माहिती नाही कोण कोणाच्या कंट्रोलमध्ये येत आहे ते. आता ते पुढची पुढे गोष्ट आहे. गाडी भाई खतरनाक. म्हणजे पूर्ण हे बघाल ना तुम्ही, सिग्नल लाईट जशी आपली वर्क होते तशी सिग्नल लाईट साधी वर्क होते. पण एकदा जेव्हा तुम्ही इग्निशन पूर्ण बंद करता, म्हणजे चावी बंद करता आणि पुन्हा चालू करताना चावी, त्याच्यानंतर मग ती पासवर्ड सिस्टम आपल्याला टाकायला लागते. त्याच्याशिवाय पासवर्ड सिस्टमची गरज नाही त्याच्यात काय. बस बाकी काय नाही. ही एक बीस्ट, ही सुपर बाईक आणि ती पण एक बीस्ट. आवाज केला असता, दाखवलं असतं, पण आता इथे पुढेच बघू शकता, इथे पुढेच पोलीस फिरत आहेत. कसं सेलिब्रिटी आलं बोललं जरा पोलीस पाहिजे का नाही आजूबाजूला जरा, त्याच्यामुळे चाललंय. फायनली तुम्ही बघितली असाल कोणती गाडी घेतली कोणती नाही. म्हणजे
विचार सुद्धा केला नव्हता की म्हणजे अशी गाडी येईल. अजून पण सरप्राईज येतील ना असं नाही, ही तर सुरुवात आहे. ते बोलतात ना स्टेप बाय स्टेप चढलेलं चांगलं असतं. एकदम पहिल्या पायरीवरून डायरेक्ट 5व्या पायरीवर पाय जात ना आपले. तसं झालं आहे. स्टार्टिंगची आता एक पहिली आली आहे माझी, पण ही दुसरी आली आहे. त्या पहिल्या गाडीचं काय झालं काय नाही झालं ती मी नंतर तुम्हाला व्हिडिओ बनवीन बोललो, पण कामाचा टायमिंग तुम्हाला तर माहिती आहे. गव्हर्नमेंट जॉबवाली माणसं आहेत आम्ही, त्याच्यामुळे मग टाईम भेटत नाही. त्याच्यामुळे मग मला असं व्हिडिओ बनवता आली नाही. पण एक दिवस नक्कीच मी त्या व्हिडिओ म्हणजे याच्या टॉपिकसाठी मी वेळ काढणार आणि व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला मी सांगणार की बाबा ती गाडी कुठे आहे, काय आहे आणि कशी आहे ते तुम्हाला नक्कीच समजेल. आणि मी ही गाडी का घेतली ते पण तुम्हाला तेव्हाच समजेल. तर चला, इथे आता थांबणं बरोबर नाही वाटत. आपले फॅन्स लोक येतील, उगाच गर्दी होईल. तर तेवढं मला गर्दी म्हणजे क्राऊड नाही करायचं आहे. ते पोलीसवाले पण उगाच इथे फिरतायत, उगाच त्यांच्यामुळे आपल्याला त्रास नको, आपल्यामुळे त्यांना त्रास नको. तर आपण निघूया पुढे. आता आमचा एक दौरा आहे. आय थिंक मे बी आम्ही सिफेसला गेलो होतो की जाऊ सिफेसला, नाही तर मग जिथे पहिले मी राहायचो परेलला मावशीच्या इथे माझ्या, तर तिथे जाऊन तिथे मी तुम्हाला दाखवीन कुठे राहायचो, काय करतो. जे होईल ते तुम्हाला पुढे गेल्यावरच दिसेल. आम्ही काय करतो काय नाही करत, तुम्हाला भेटतो डायरेक्ट पुढे.